मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तुमचं माझं प्रेम हे मनातून येतं. छत्रपती शिवाजी महाराजांवर कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या, तो प्रेम करतो. शिवाजी महाराज असे राजे आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी, इथल्या रयतेसाठी, तुमच्या माझ्यासाठी जे काही केलं ते आपण कधीही विसरणार नाही. प्रत्येक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतो. आपण सगळे एकतर्फी प्रेम करतो, कारण शिवाजी महाराज आपण पाहिले नाही. त्यांचा इतिहास वाचतो, इतिहासात रमतो. इतिहास आपल्या नसानसात सळसळ करतो. पण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या सोबत लढणारे मावळे, जे त्यांच्या सोबत राहून त्यांच्यावर प्रेम करायचे, त्यांचं प्रेम किती महान असेल. आपण तर फक्त फोटो, पुतळ्यामध्ये, चित्रांमध्ये, इतिहासामध्ये शिवाजी महाराज पाहून त्यांच्यावर प्रेम करतो. शिवप्रेमी त्याच रूपातून जन्माला येतो. शिवाजी महाराज एक महापराक्रमी राजा होता. छत्रपती शिवाजी महाराज भोसले कुटुंबामध्ये या पृथ्वी तलावर काल्पनिक नाहीत, तर ते एका कुटुंबात जन्माला आले. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसले, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या पोटी शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. आजही शिवनेरी किल्ला आहे. 6 जूनला राज्याभिषेक सोहळा झाला रायगडावर. आजही सिंहासन हे सगळं आहे. शिवाजी महाराजांना आपण काल्पनिक का समजतो? त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराज हे महान युगपुरुष आहेत. एक विश्वाला एक दिशा देणारा, विश्ववंदनीय राजा म्हणून, युगपुरुष म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं. शिवाजी महाराज नसते तर आपलं काय झालं असतं? शिवाजी महाराजांमुळे आज तुम्ही आम्ही आहोत, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलोत. अन्यथा काय झालं असतं? म्हणजे आपला राजा होऊन गेलाय. पण त्या शिवाजी महाराजांना आम्ही दैवतीकरण कडे काय घेऊन जातो? शिवाजी महाराजांना कुणी पोस्टर तयार करतो, त्याच्यात 4 हात दाखवतं. आता तर सध्या शिवजयंती आली किंवा शिवाजी महाराजांचे ज्या ज्या ठिकाणी पुतळे आहेत, तिथे एक वेगळी संकल्पना निर्माण झाली, ती म्हणजे शिवाजी महाराजांची आरती. कशासाठी? तुमच्या मनात शिवाजी महाराजांविषयी अत्यंत आदर, निष्ठा, प्रेम आहे, ही चांगली गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. पण शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करू नका. शिवाजी महाराजांना तुम्ही देव केलं म्हणजे त्यांचं शौर्य संपतं, त्यांचा पराक्रम संपतो. शिवाजी महाराजांचं जे काही युद्ध कौशल्य आहे, शिवनीती आहे, पराक्रम आहे, धाडस आहे, निर्भीडपणा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं आहे. हे आम्ही एका दैवतीकरणामध्ये, एका आरतीमध्ये सगळं संपवून टाकतो. 2006-07च्या काळामध्ये शिवाजी महाराजांचे 4 हाताचे पोस्टर आले होते. आता सुद्धा मागच्या 5-6 वर्षापूर्वी सुद्धा मुंबईच्या आर्ट गॅलरीमध्ये 4 हाताचे शिवाजी महाराजांचे चित्र आले होते. आपण विरोध केला होता का? काही लोकांच्या डोक्यामध्ये, काही लोकांच्या मेंदूमध्ये शिवाजी महाराज देव होते असं दैवतीकरण करण्याची त्यांची एक पद्धत आहे. कदाचित ते त्या नजरेने पाहत असतील, मला त्यांचा अनादर करायचा नाही. परंतु माझे हात जोडून विनंती, शिवाजी महाराजांचं शौर्य हे पोवाड्यातून निर्माण होतं. पोवाडा जसा जसा ताकदीनं शाहीर त्या ठिकाणी गातो, तसं तसं आपल्या अंगामध्ये रक्त सळसळतं. आरतीमध्ये आपला मेंदू गुलाम होतो आणि आपण फक्त टाळ्या वाजवण्यापुरते किंवा आरतीचं ताट फिरवण्यापुरतेच होतो, हे समजून घ्या. आज शिवाजी महाराजांचं तुम्ही दैवतीकरण करताय, आरती म्हणताय, काही लोक मंदिर सुद्धा उभा करतायत. शिवाजी महाराजांविषयी प्रेम व्यक्त करणं वेगळं, पण शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करणं ही फार अत्यंत वाईट गोष्ट आहे. त्याचं कारण सांगतो. आपलेच खंडोबा, आपलेच ज्योतिबा, आपलाच भैरोबा, आपलाच मसोबा, ज्यांना ज्यांना बा लावलं गेलं,
ते सगळे होऊन गेलेले आपले बहुजनांचे महापुरुष आहेत, हे पण समजून घ्या. परंतु त्यांचं दैवतीकरण झालं, नंतर चमत्कार सुद्धा झाले. भविष्यात शिवाजी महाराजांचं सुद्धा असं दैवतीकरण झालं, तर शिवाजी महाराजांचे सुद्धा चमत्कार काही लोक त्या ठिकाणी करायला कमी करणार नाहीत. आपली पिढी जाईल, परंतु पुढच्या पिढीपर्यंत काही पुस्तकं सुद्धा सदैव शिवपेठी पुस्तकालयात तयार होतील आणि शिवाजी महाराजांचा चमत्कार म्हणून पुस्तकं बाजारात येतील. थोडे जागृत राहा. धर्माच्या नावावर संभाजी महाराजांना सुद्धा सांगितलं जातं, धर्मवीर करून टाकलं जातं. संभाजी महाराजांचा तुम्ही कधीही बघा, तो काळ हा लढण्याचा होता, शौर्याचा होता, परंतु त्यांना धर्माच्या चौकटीत उभा करून प्रायव्हेट लिमिटेड करून टाकलं जातं. पाठ्यपुस्तकांमधून संभाजी महाराजांचा काय इतिहास मांडला गेलाय आणि कुठल्या विचारधारेच्या लोकांनी मांडलाय हे सगळ्यांना माहिती आहे. मी वेगळ्या माध्यमातून ते सांगतच असतो. परंतु शिवाजी महाराजांची जयंती असो किंवा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असो, बरीच लोक जयंती सुद्धा साजऱ्या करत नाहीत. परंतु त्यांचा जो स्मृती दिन असतो किंवा पुण्यतिथी म्हणूया, संभाजी महाराजांची पुण्यतिथी खूप दिवस साजरी केली जाते. शिवाजी महाराजांची सुद्धा साजरी केली जाते. काही वर्षापूर्वी तर रायगडावर सुद्धा ढोल वाजवले गेले. एखादा राजा, एखादा व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यावर आनंद उत्सव कसला साजरा करताय, पण हे केलं जातं. पुण्यतिथीच्या निमित्तानं एक धार्मिक संस्कार म्हणून काही गोष्टी केल्या जातात. माझं मत आहे त्यांच्या प्रती तुमचं प्रेम असतं, पण तुम्ही जयंतीत कधी दिसत नाही. तुम्हाला पुण्यतिथी महत्वाची का वाटते, तर तो एक विशिष्ट विचाराचा पगडा त्यांच्या डोक्यामध्ये जो घातलेला आहे तो फार भयानक आहे. आणि मग हे सगळं अजून योग्य वेगळ्या पद्धतीनं करायचं असेल तर त्यांना तारीख तिथीची जोड दिली जाते. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची जयंती जर तुम्हाला आम्हाला इथल्या राज्यातल्या, शेजारच्या राज्यातल्या, देशभरातल्या, जगभरातल्या लोकांना जर कळायची असेल तर ती तारखेनुसार झाली पाहिजे. काही लोक काय करतात, तिथीनुसार करतात. म्हणजे तिथी सतत बदलत राहते वर्षानुवर्ष आणि मग तो राजा किंवा तो व्यक्ती कळणार नाही. ही सुद्धा एक वाईट गोष्ट सध्या समाजात घडते. तारीख तिथीच्या वादात कृपया हात जोडून विनंती, पडू नका. जर तुम्ही तुमचे स्वतःचे वाढदिवस किंवा इतर सगळ्या गोष्टी तारखेनुसार करत असाल तर मग शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांची सुद्धा जाणीवपूर्वक तिथीनुसारच साजरी केली जाते. हा धादांत खोटारडेपणा आहे, यापासून लांब राहा. तसंच ही जी आरती करण्याची किंवा म्हणण्याची जी संकल्पना आहे ही शिवाजी महाराजांना किंवा छत्रपतींना दैवतीकरणाकडे घेऊन जाणारी संकल्पना आहे, असं माझं एक शिवप्रेमी म्हणून मत आहे. तुमचं नक्की शिवाजी महाराजांवर प्रेम आहे, संभाजी महाराजांवर प्रेम आहे, पण काही लोक त्यांच्या सोयीच्या हितासाठी तुम्हाला धर्मवेड करून महाराजांचं दैवतीकरण करून त्यांना प्रायव्हेट लिमिटेड करून भविष्यात चमत्कार सुद्धा ही मंडळी घडवतील किंवा आपली पिढी जाईल हो अशीच. पुढची पिढी मात्र त्यांचं दैवतीकरण मान्य करतील. 4 हाताचे जर आपण मागच 20 वर्षापूर्वी मान्य केले असते तर सगळीकडे 4 हाताचे शिवाजी महाराज त्या ठिकाणी दिसले असते. कल्पना करा, आज शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे सगळे वारसदार आहेत. मग लोकांनी शोधलं असतं त्यांना 4 हात का नाहीत. म्हणजे ती लोक आक्षेप घेत नाहीत. म्हणून शिवप्रेमी म्हणून तुम्हाला आम्हाला या सगळ्या गोष्टी जबाबदारीनं समजून सांगाव्या लागतात. विनंती एवढीच आहे, विचारांचं किंवा आपल्या कामाचं किंवा प्रत्येकाच्या कार्यशक्तीची पद्धत वेगळी असू शकते, विचारधारा सुद्धा वेगळी असू शकते, पण हात जोडून विनंती, आरती करून छत्रपतींना तुम्ही दैवतीकरणाकडे घेऊन जाऊ नका. आणि जे जे आरतीचा आग्रह धरत असतील त्यांना सांगा जोरात पोवाडे लावा. पोवाड्यातून महाराज गावाला, शहराला, राज्याला, देशाला आणि जगाला कळू द्या शिवाजी महाराज किती ग्रेट होते. शिवाजी महाराज देवारात आपण ते स्थान देऊ, पण ते आपल्या हृदयात. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेतच, पण ते या महाराष्ट्राच्या, स्वराज्याच्या आणि तुमच्या, माझ्या, आपल्या
अस्मितेच्या अर्थाने आपण त्याच्याकडे पाहत असतो. त्याच्यामुळे आरतीच्या भानगडीत पडू नये एवढीच हात जोडून विनंती आहे. जय शिवराय.